नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य 29 जानेवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024. मेष राशी, या सप्ताहात तुम्हाला भूमी, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण यावेळी या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम अशा संधींना आपल्या हातातून न जाता यांचा उत्तम लाभ घ्या. या काळात तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत मिळून समाजाच्या हितासाठी काही कार्य करू शकता, ज्यामुळे तुमच्या मान सन्मानात वृद्धी होईल. या काळात तुम्ही धार्मिक कार्यातही उत्साहाने हिस्सा घेताना दिसाल. या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये वृद्धी होऊन येईल, परंतु तुम्हाला या गोष्टीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो की यावेळी तुम्ही जे काही काम कराल त्याला चांगल्या प्रकारे समजून घ्या. यांच्या व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी आणि सिनियर्स सोबत बोलायचे असेल तर ते स्वतः बोला, कुणाच्या माध्यमाने नाही, कारण तेव्हाच तुम्ही आपले उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी व्हाल. वृषभ राशी, या सप्ताहात तुमच्यामध्ये रचनात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. यामुळे तुम्ही बरेच पैसे कमावण्यासाठी नवीन संधी शोधून उत्तम नफा मिळवू शकाल. तथापि या काळात प्रत्येक कागदावर आधी आरामात ते कागद वाचण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही आपल्या उत्तम कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल. यामुळे तुम्हाला सुख शांतीपूर्वक आपले जीवन व्यतीत करण्यासही मदत मिळेल. आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्या महत्त्वाच्या कार्यासाठी बाधित करू शकते, म्हणून परिस्थितीवर घाबरू नका, तर उत्तमरित्या त्याचा सामना करा. मिथुन राशी, या सप्ताहात तुम्ही आपली मेहनत आणि सातत्याने बऱ्याच संधी प्राप्त करू शकाल. त्यामुळे तुम्ही पैसे बनवू शकाल. यासाठी तुम्हाला आपली गुंतवणूक पारंपरिक योजनेत करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात आपल्या वरिष्ठ आणि उच्च अधिकाऱ्याकडून पूर्ण प्रशंसा आणि सहयोग मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याद्वारे केली गेलेली यात्राही या काळात तुम्हाला खूप लाभ मिळवून देईल, कारण तुमच्या कुंडलीमध्ये बऱ्याच शुभ ग्रहांचा प्रभाव तुमच्या हितामध्ये दिसत आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्हाला यावेळी कठीण मेहनत करावी लागेल, कारण तुम्हाला यावेळी आपल्या मेहनतीचे उत्तम फळ मिळण्याचे योग दिसत आहेत. कर्क राशी, सकारात्मक विचार करा आणि आपल्या वाणीमध्ये गोडवा ठेवा. 8व्या भावात शनी उपस्थित होण्याच्या कारणाने आपले पैसे कुठे खर्च होत आहेत यावर आपण या आठवड्यात लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या आठवड्यात तुम्हाला यामुळे खूप त्रास होऊ शकेल. म्हणून यावेळी आपले डोळे व कान उघडे ठेवा. तुम्हाला घरातील वेगवेगळ्या लोकांकडून नैतिकतेचे धडे मिळण्याची शक्यता आहे. कार्यस्थळी दुसऱ्यांच्या प्रती तुमची भावना तुमच्या मनात बऱ्याच शंका निर्माण करू शकते. यामुळे तुम्ही प्रत्येकाला शंकेच्या दृष्टीनेच बघाल. या सप्ताहात विद्यार्थ्यांना आपल्या आईवडील किंवा घरातील मोठ्याकडून अभ्यासाला घेऊन रागावणे होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन या पूर्ण सप्ताहात खराब असेल. सुरुवातीपासून असे कुठलेही कार्य करू नका ज्यामुळे तुम्हाला चिंता होईल. सिंह राशी, आरोग्याच्या दृष्टीने ही वेळ तुमच्यासाठी अतिमहत्त्वपूर्ण आहे.
कारण या काळात तुम्हाला आरोग्य संबंधित कष्टाचा सामना करावा लागणार नाही, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी योग आणि व्यायाम आपल्या दिनचर्येत सामील करताना दिसाल. चंद्र राशीपासून 9व्या भावात बृहस्पती उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला सुरुवातीपासून पैशाची बचत करण्याच्या बाबतीत घरातील सदस्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत विचार करण्याची अधिक आवश्यकता असेल. अन्यथा तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी आर्थिक तंगीसोबत बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात कौटुंबिक जीवनात सध्या सुरू असलेल्या तणावामुळे आपली एकाग्रता वाया जाऊ देऊ नका. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी विशेष स्वरूपात लक्ष देण्याचा योग असेल, कारण यावेळी त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या व्यत्ययातून निघण्यास मदत मिळेल. त्यामुळे त्यांच्या विचार करण्याच्या शक्तीचा विकास होईल. कन्या राशी, हा सप्ताह तुमच्यासाठी घाईगर्दीचा असेल. यामुळे तुम्हाला तणाव असेल आणि याच कारणाने तुमच्या स्वभावात आक्रमकता पाहिली जाईल. तुम्ही प्रत्येक जणासोबत व्यवस्थित बोलण्यात अपयशी ठराल. या काळात तुमचे धन विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुविधावर हे काही खर्च करू शकाल. या सप्ताहात सकारात्मक बदल होण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुम्हाला वडिलांसोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत मिळेल. सोबतच वडिलांचे सहयोगही मिळेल. कामाच्या बाबतीत या सप्ताहात तुमचा आवाज पूर्णतः ऐकला जाईल. तुळ राशी, रुपये पैशाची स्थितीने जोडलेल्या समस्या तुमच्या मानसिक तणावाचे कारण सिद्ध होऊ शकते. कार्यस्थळे कामाचा दबाव आणि घरगुती मतभेदाच्या कारणाने तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणार नाही. यामुळे तुमच्या आरोग्य संबंधित समस्यासोबत तुम्हाला थकवाही येईल. अशा परिस्थितीत आपण सुंदर यात्रेला जाण्याची योजना देखील आखणे शक्य आहे, कारण यावेळी आपला पगार वाढविला जाईल. आपण आपल्या प्रियजनाबरोबर हा आनंद वाटताना दिसाल. तथापि जास्त पैसे खर्च करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. या सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी ही वेळ सर्वात अनुकूल दिसत आहे, कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती अनुकूल फळ प्राप्त करू शकाल. वृश्चिक राशी, हा सप्ताह बराच चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला लाभ आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याची बऱ्याच संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. म्हणून या बाबतीत योग्य रणनीती आणि योजना राबवून याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात तुमचे आपल्या कुटुंबासोबत व्यवहार खूप खराब होतील. सप्ताहाच्या शेवटी तुमच्याद्वारे गेलेल्या गोष्टींना घेऊन तुम्हाला पश्चातापही होऊ शकतो. आपल्या करिअरमध्ये बरेच शुभ परिणाम मिळण्याचे योग आहेत. मग ते ऑफिसमधील राजकारण असो किंवा काही वादविवाद असो, तुम्हाला प्रत्येक समस्या दूर करून लागोपाठ तुम्ही यशाची शिडी चढताना दिसतात. तुमचे यश पाहून तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनू शकतात. या सप्ताहात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात योग्य करिअर निवडण्यात येणाऱ्या समस्यांनी या काळात बऱ्याच प्रमाणात आराम मिळू शकेल. धनुराशी, या सप्ताहात अधिक सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुम्हाला कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यात पूर्वी काही समस्या येत होती तर ते या सप्ताहात पूर्णतः दूर होऊ शकेल. यावेळी आर्थिक जीवनात तुम्हाला लक्ष्मीची साथ मिळेल. यामुळे तुम्ही कमी प्रयत्नानंतर धनप्राप्ती करण्यात यशस्वी राहाल. तथापि यावेळी तुम्हाला कुठलाही चुकीचा निर्णय घेण्यापासून सावध राहावे लागेल अथवा तुम्हाला धनहानी होण्याची शक्यता आहे. साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार तुमच्या राशीतील जातक शिक्षणाच्या क्षेत्रात विशेष भाग्यवान सिद्ध होणार आहेत. कारण यावेळी तुमचे मन शिक्षणात अधिक लागेल. त्यामुळे तुम्ही आपले प्रदर्शन उत्तम करून आपल्या शिक्षकांचे मन जिंकाल. मकर राशी, जर घरात कुणी सदस्य विवाह योग्य आहे तर या सप्ताहात त्यांचा विवाह निश्चित होण्याने घरातील वातावरण अनुकूल होण्याचेही योग बनताना दिसतील. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत सरळ बोलले पाहिजे. आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची संधी तुम्हाला या सप्ताहात मिळेल. यामुळे या गोष्टीची माहिती होईल की शेवटी तुमचे बॉस तुमच्यासोबत इतके चांगले का बोलतात. हा सप्ताह त्या विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक राहणार आहे जे सरकारी परीक्षेची तयारी करत आहेत. कारण यावेळी बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन विद्यार्थ्यांना भाग्याची साथ देईल आणि त्यांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात भरपूर यश मिळेल. कुंभ राशी, हा सप्ताह तुमच्यासाठी खूप लाभदायक नसेल म्हणून आपल्या खिशावर नजर ठेवा आणि गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका. अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीसोबत दुसऱ्या कुटुंबातील सदस्यामध्ये कमीपणा वाटू शकतो. तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदी अनुभव राहील. हा सप्ताह तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल. कारण तुम्हाला नवीन संधी प्रदान होतील जे जास्त आयात आणि निर्यात क्षेत्राने जुडलेली आहेत. त्यांच्यासाठीही कुठल्याही यात्रेची धनप्राप्ती होण्याची शक्यता कायम राहील. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. तथापि यावेळी भाग्य तुमची साथ देईल. तुम्ही जोही विषय वाचाल त्याला लक्षात ठेवण्यात तुम्हाला यश येईल. मीन राशी, या सप्ताहात तुम्हाला खास करून प्रत्येक प्रकारच्या दीर्घावधीमध्ये गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे. यासाठी सर्वात उत्तम विकल्प हा राहणार आहे की तुम्ही आपल्या मित्रासोबत बाहेर जाऊन काही आनंदाचे क्षण घालवाल. कारण यामुळे तुम्हाला आरामसोबत आपल्या विचारांच्या क्षमतेचाही विकास करण्याची संधी मिळू शकेल. या राशीच्या तरुणांना या आठवड्यात त्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयातील कोणत्याही प्रकल्पासाठी घरातील मोठ्या भावंडाच्या मदतीची आवश्यकता असेल. या सप्ताहात कार्यालयात असा काही प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो याची इच्छा तुम्हाला आधीपासून होती. म्हणून आता त्यांची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल. याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रौनक वाढवण्याचे काम करेल. या आठवड्याचा कालावधी आपल्या राशींच्या जातकांसाठी शिक्षणाशी संबंधित प्रकरणामध्ये चांगला निकाल लागेल. आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये स्वतःला मर्यादित कराल जेणेकरून काही छोट्या आव्हानांना सामोरे जाणे देखील आपल्याला खूप मोठे वाटेल. म्हणूनच आपण शक्य तितक्या लवकर कम्फर्ट झोनमधून निघून आपल्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणे
आपल्यासाठी अधिक चांगले असेल. धन्यवाद. असेच साप्ताहिक 12 राशींचे राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.